उत्तर काशीमध्ये ढगफुटी, अनेक लोक पुरात वाहून गेल्याची माहिती। मदत कार्य सुरू। ढगफुटीनंतरच्या पुराचा व्हिडिओ समोर। नागपुरात मनसेकडून येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण। बँकेच्या पाठीला काळं फासलं। कर्जधारकाची फसवणूक केल्याचा आरोप। ओला उबर प्रमाणे आता एसटी महामंडळ सुरू करणार स्वतःचं ॲप। परिवहन विभागाच्या बैठकीत मोठा निर्णय। महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेणार सरकार। पूर्ण ताकदीने नांदिणी मठासोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माहिती। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करावं, तर हायकोर्टात सरकारनं आणि पालिकेने भूमिका मांडावी। मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत शिंदेंच्या विविध बैठका। शिंदे कुणाची भेट घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा माजुरडेपणा। आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर घातली गाडी। 4 महिला कामगार जखमी। बिहारच्या रोहतासमध्ये भरधाव कारनं चिरडलं महिलेला। कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू। भीषण अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट। तब्बल 2 टन फुलांनी विठ्ठल मंदिर सजलं। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांचं निधन। दिल्लीतल्या RMS या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। उत्तराखंडमधून एक मोठी बातमी समोर येते। उत्तर काशी जिल्ह्यातील खीरगंगा नदीला मोठा पूर आलाय। तिथे ढगफुटी झाली आहे आणि त्यानंतर थरली गावामध्ये ढिगारा आणि गाळामुळे तिथे प्रचंड नुकसान झालंय। या ढिगाऱ्याच्या खाली अनेक जण अडकल्याची देखील भीती वर्तवण्यात येते। तर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक देखील तिथे दाखल झाले आहेत। ढगफुटीनंतर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात तिथे वाढला आणि या प्रवाहाने जवळपास 50 हॉटेल्स वाहून गेलेले आहेत। त्याचबरोबर अनेक तिथले जे पर्यटकांसाठी होमस्टे असतात ते देखील या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत। खास करून गंगोत्री धामला जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांसाठी हा पहिला स्टॉप असतो उत्तर काशी आणि याच भागामध्ये हा सगळा आणि लोक काय प्रकारे लोकांच्या किंचाळ्या या व्हिज्युअल्स मध्ये ऐकायला येत आहेत। किती ते घाबरलेले आहेत। हा व्हिडिओ काढताना सुद्धा त्यांचे हात थरथरतात। त्यांचा आवाज लोकांना देखील हे विश्वास ठेवता येत नव्हता की त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यांसमोर असा काही प्रकार घडतोय। कारण जास्तीत जास्त तिथे पर्यटकच असतात या सगळ्या भागामध्ये। स्थानिक लोकांसोबतच पर्यटक देखील मोठ्या संख्येने तिथे असतात आणि पर्यटकांसाठी हे सगळं डोळ्यासमोर हे सगळं दृश्य बघणं अतिशय भयावह ही सगळी दृश्य आहेत आणि पर्यटकांनीच अनेक व्हिडिओ यातली काढलेली आहेत। अतिशय घाबरवणारी ही दृश्य उत्तराखंडमध्ये उत्तर काशी भागात प्रचंड ढगफुटी झाली। से मलबा आया है पानी के साथ। हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, NDRF, SDRF आपदा कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए। तर उत्तर काशीमध्ये नदीचं हे रौद्र रूप आपण पाहतोय। अनेक लोक या पुरामध्ये वाहून गेलेली आहेत।
तर ढगफुटीमुळे इथे प्रचंड नुकसान झालंय. आत्ताच जितकी माहिती मिळतेय त्या माहितीनुसार 50 ते 60 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अतिशय भयानक ही सगळी दृश्य. उत्तरकाशी जिल्ह्यातील खीरगंगा नदीला मोठा पूर आलाय आणि या पुरामध्ये प्रचंड ढिगारा आणि गाळ वाहून आलाय आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. याच गाळाखाली अनेक जण अडकल्याची देखील भीती वर्तवण्यात येते. तर आपत्ती पथके देखील तिथे तातडीने रवाना झालेले आहेत. नेमके किती लोक या मलब्याखाली अडकलेले आहेत याची अजून माहिती आलेली नाही, पण नेमकं किती मोठ्या प्रकारचा हे नुकसान असू शकतं हे दृश्यांच्या माध्यमातून लक्षात येतंय. ढगफुटी तिथे झाली आणि ढगफुटीनंतर पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पाण्याच्या प्रवाहासोबत गाळ माती देखील वाहून आली आणि त्या प्रवाहामुळे अनेक तिथले हॉटेल्स असतील आणि होमस्टे असतील ते सुद्धा वाहून गेलेत. आपल्यासोबत तिथले जे प्रत्यक्षदर्शी आहेत सुरेश सेमवलजी ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश जी, ये बहुत ही बड़ी विनाशकारी बाढ़ वहाँ पे आई है, अभी वहाँ पे क्या सिचुएशन है? निश्चित तौर पर समझिए मैडम, अभी भी फ्लड आ ही रहा है, मैं उसको सामने से देख रहा हूँ और निश्चित तौर पर ये बहुत बड़ी त्रासदी है। मुझे लगता है कि केदारनाथ में भी इतनी बड़ी त्रासदी है, इतना बड़ा अगर फ्लड केदारनाथ में आता तो बहुत स्थिति खराब हो जाती। यहाँ पर 50 होटलों से ज्यादा और 100 लोगों से ज्यादा मुझे लगता है कैजुअलिटी होने की संभावना है। 100 लोगों से ज्यादा? और 50 लोगों का 50 होटल से 100 होटल के करीब पता नहीं चल रहा है यहाँ पर। और इतना बड़ा फ्लड है कि इसमें दिन में ही अभी जो आया 1-1.5 घंटे पहले, इसमें जो है अभी आवाजाही कम से कम 100 लोगों की कम से कम दिख रही थी यहाँ से सड़क पे। ये मेन हाईवे पे था ये टोटल। और ये गांव है धराली नामक गांव है, जहाँ गंगा मैया, मैं मुखबा से बोल रहा हूँ, जहाँ माँ गंगा का शीतकालीन प्रवास है, जहाँ मोदी जी अभी आए थे। तो मैं ठीक सामने हूँ जहाँ शीतकालीन प्रवास है मुखबा का। यहाँ से सीधा नजारा दिख रहा है सामना 600 मीटर दूर के करीब नदी के पार, गंगा मैया के पार, नदी के पार जी ये एक छोटा सा वहां से नदी आती थी जिसमें ये फ्लड आया और इसमें ये बहुत ही भारी नुकसान हुआ मैडम, बहुत ज्यादा। जी बिल्कुल, हम देख सकते हैं स्क्रीन पे भी। सुरेश जी, हमें जो सूचना मिली है उसके अनुसार 10 से 12 मजदूर वहाँ पे दबे हो सकते हैं। आपको क्या लगता है, क्या आंकड़ा कितना हो सकता है? दबने की भावना नहीं, उनको तो पता ही नहीं मैडम। एक मंदिर थे कल्प केदार मंदिर वहां पर, बहुत ही पौराणिक मंदिर, उनका वो मंदिर को पूरी तरह से दब गया है। और जब सबसे बड़ी बात है यहाँ होटल थे कम से कम 50-60 जो पूरी तरह से जिनका पता भी नहीं है। जहाँ मुझे लगता है कम से कम हर मंदिर होटल में 2-4 लोग तो होंगे। तो ये अभी कुछ पता नहीं चला, जान माल का तो नुकसान का कुछ पता नहीं चल रहा। पूरा सारा फ्लड दिख रहा है, अभी लगातार कंटिन्यू आ रहा है वो। जी बिल्कुल सुरेश जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। आपसे फिर से जुड़ेंगे, हम सारी जानकारी आपसे लेंगे। बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील घरांना दरडीचा धोका निर्माण झालाय. तर खोंडा परिसरामधील झोपडपट्टी वासियांवर रात्री रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. खोंडा परिसरामध्ये सुमारे 50 झोपडपट्टी कुटुंबावर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. काही भागामध्ये दरड कोसळली असून नागरिकांच्या घरांवर थेट दगड मातीचा मलबा आलाय. नगरपंचायतीकडून स्थलांतराची नोटीस देण्यात आली असली तरी जायचं कुठे असा सवाल इथल्या नागरिकांना पडलाय. नागरिक वारंवार पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत. दगडी पडतात, चिखल बांध पडतो, ती चिखल घरात येतो, पाऊस पाणीचं भीतीच आम्हाला आहे ना. लहान लहान मुलं आहेत पाठीमागं, पण ती 2-3 वखत दरवाजे फुटले, ती पण आम्ही दरवाजे आणून लावले. आता पण फुटलेलाच आहे, आता पण तसाच ठेवलाय फुटलेला असून पण. नगरपंचायत काय सांगते तुम्हाला? नगरपंचायत काही येऊन बघून जातात, नोटीस देतात. नोटीस देऊन आम्हाला बोलतात की तुम्ही जाऊन कुठेतरी आपलं राहावा, भाड्याने रूम घेऊन कुठेतरी राहा. एवढं कुटुंब घेऊन कुठे जाणार? काही वर्षानंतर ह्या डोंगराला डोंगर कोसळत चाललाय हळूहळू आणि काही घरांना आमच्या धोका होईत चाललाय. आणि त्याच्यामुळे आम्ही शासनाकडं, नगरपंचायतकडं आम्ही तक्रारी केल्या होत्या मध्ये. नगरपंचायतवाले पण काही लक्ष देत नाहीत आणि घरं कधी पण कोसळू शकतात, कारण का वादळ वारा होतो इथं.
दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा आम्हाला लय प्रॉब्लेम आहे की पाणी पण इथे येत नाही टायमात.